हाय, हॅलो. आज आम्ही जेजुरी येथे दर्शनास निघालो होतो आणि जाताना माझं बाळ झोपलं होतं आणि बाहेर खूप छान वातावरण झालं होतं. सगळीकडे ढगाळ वातावरण झालं होतं आणि खूप छान वाटत होतं. आज कात्रज मार्गे आम्ही जाणार होतो आणि कात्रज बोगद्याच्या अलीकडे पूर्ण ढग असे भरून आले होते आणि सगळे डोंगर असे हिरवेगार होते. खूप छान वाटत होतं आणि बोगद्यातून जाताना तर फार छान वाटलं आणि आज आमची पूर्ण फॅमिली चालली होती. आम्ही दोघं, दीर, जाऊ आणि आमची मुलं. खूप छान वाटत होतं. असं कधीतरी फिरायला जायला खूप छान वाटतं. आमचा खूप दिवसांपासूनचा प्लॅन चालला होता फिरायला जायचा, पण तो आज आम्ही चाललो होतो खरं. बोगदा क्रॉस केल्यानंतरही खूप छान वातावरण होतं. सगळीकडं असे पाऊस दाटून आला होता आणि खूप छान थंड हवा सुटली होती. खूप छान वाटत होतं आणि माझं बाळसुद्धा उठलं होतं. ती खूप छान खेळत होती, खूप छान हसत होती. नंतर आम्ही करा नदी येथे पोहोचलो. जेजुरीला दर्शनासाठी जाण्याआधी इथं पाय धुवून जाण्याची प्रथा आहे. फार आधीपासूनच लोक इथं जाताना पाय धुवून जातात आणि ही आमची छोटीशी फॅमिली. आम्ही देखील आलो होतो इथं पाय धुण्यासाठी. नंतर आम्ही जेजुरीत पोहोचलो. खूप गर्दी होती. रविवार असल्यामुळं खूप गर्दी होती आणि मग आम्ही हळूहळू वर जात होतो. मेन प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. आधी भंडारा उधळला. खूप छान वाटलं. नंतर वरती गेल्यानंतर प्रचंड गर्दी होती. रविवार असल्यामुळं खूप भाविक दर्शनाला आले होते. या वातावरणात मन अगदी रमून गेलं होतं. आम्ही दर्शन देखील झालं. पण या सगळ्या प्रवासात माझी बिट्टू खूप दमली होती, कारण की तिला आजचा प्रवास खूप झाला होता. तिने कधी एवढा प्रवास केला नव्हता. नंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आणि नारायणगाव मार्गे आम्ही निघालो होतो. जाताना सुद्धा खूप छान वातावरण होतं. खूप छान वाटत होतं. नंतर जाताना आम्ही नारायणगाव येथे पोहोचलो आम्ही. तिथंसुद्धा खूप गर्दी होती. दर्शनाला लाईन होती, पण आमचं दर्शन झालं. मग आम्ही निघालून जाताना आम्ही जगदंबा हॉटेल येथे जेवून जाणार होतो. तिथंसुद्धा खूप गर्दी होती. खूप वेटिंग होतं. शेवटी आम्हाला टेबल मिळाला. मग आमचं जेवण झाल्यानंतर सुद्धा खूप वेटिंग होती. शेवटी आम्ही